मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या लोकांनी पाहायचा आहे ज्यांच्या आई वडील किंवा भाऊ बहीण किंवा जवळचे नातेवाईक त्यांना बी पी, शुगर, रक्तपातळच्या टॅबलेट चालू आहेत. त्यांनी पहा. कारण असं आहे, मी ग्रामीण भागाशी संलग्न असतो. माझ्या पाहण्यात असे पेशंट येतात की ते आले की त्यांना आपण विचारतो, तुमची बी पीच्या टॅबलेट तुम्ही रेग्युलर घेताय का? किंवा मग तुमची शुगरची टॅबलेट चालू आहे, तुम्ही दररोज घेताय का? मग त्याच्यावर ते काय सांगता, हो रोज नाही घेत. कोणी म्हणतं 1 दिवसाआड घेतो, कोणी म्हणतं मी फक्त 8 दिवस घेतो, किंवा कोणी म्हणतं 2-3 दिवसाआड घेतं, कोणी म्हणतं आता काही मला काही त्रासच होत नाही त्याच्यामुळे घेतच नाही. अरे बाबा, तू तुझं कशाला डोकं चालवतो? तुला काही होत नाही हे तुला आत्ता कळते, पण जेव्हा होईल ना तेव्हा तू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहशील आणि तुझे मुलं मुली सगळे नातेवाईक तुझ्या भोवती राहतील हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले, तेव्हा तू सिरियस राहशील. बरोबर आहे ना? होतं काय, टॅबलेट तो टाळतो, मग अचानक त्याला पहाटे वगैरे रात्री केव्हा तरी शुगर वाढते किंवा बी पी वाढते आणि आजूबाजूचे मग लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. पण तो खूप सगळ्यांना त्रास झालेला असतो. मुलं कुठेतरी बाहेरगावी असतात, ते धावत पळत येतात हॉस्पिटल, खर्च वगैरे सगळं म्हणजे आणि सगळं स्वास्थ्य बिघडतं. आणि हा सगळा त्रास टाळण्यासाठी मुलांनी मुलींनी त्यांच्या आईवडिलांना एक सांगायचे की तुम्ही बाकीचं इतर कामं राहू द्या, पण तुमची टॅबलेट आधी घ्या. बी पीची शुगरची तुमची जी चालू आहे, डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही घ्या. बंद करू नका. तुमचे डॉक्टर ज्यावेळेस सांगतील गोळी बंद करा, त्यावेळेस तुम्ही बंद करा. तुमच्या मनाने कशासाठी बंद करताय तुम्ही? करूच नका ना. आणि हा भुर्दंड कोणाला मिळेल? तुमच्या मुलांना. हॉस्पिटलाइज व्हावं लागेल, अनेक कॉम्प्लिकेटेड होतील, पैसा जाईल, अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाने बघा, ज्यांच्या आईवडील असतील, त्यांना गोळ्या चालू असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना पण कळेल की नक्की काय आहे. धन्यवाद.